मात्र आताची आणखी एक मोठी बातमी येते। बातमी आहे नाशिक मधून कुंभमेळ्या संदर्भातली। तपोवनातल्या 1200 झाडांवर कुऱ्हाड पडते। कुंभमेळ्यासाठी 1200 झाडांची कत्तल करण्यात येते। एसटीपी प्लांटसाठी 1270 झाडं तोडल्याची कबुली देण्यात आलेली आहे। 17,680 रुपयांची लागवड केल्याचा नाशिक महापालिकेने दावा केलेला आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, तपोवन वाचवण्यासाठी म्हणून पर्यावरण प्रेमींनी मोठं आंदोलन उभं केलं होतं, मात्र तरीही कुंभमेळ्यासाठी 1270 झाडं तोडल्याची कबुली देण्यात आली। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडे। अभिजित, मोठं आंदोलन केलं होतं पर्यावरण प्रेमींनी, मात्र तरीही प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिलं आणि अखेर झाडांची कत्तल करण्यात आली। अगदी खरं आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये तपोवन, पंचक असेल, आगरटाकळी असेल, चेहडी असेल, या ठिकाणी एसटीपी प्लांट नव्याने उभारले जात आहेत आणि या एसटीपी प्लांटसाठी जवळपास 1270 झाडं तोडल्याची पालिका प्रशासनाने कबुली दिलेली आहे आणि ही 1270 झाडं तोडल्याच्या बदल्यामध्ये एकूण 17,680 रुपयांची लागवड केल्याचा देखील प्रशासनाने दावा केलेला होता। मात्र हा दावा कशा पद्धतीने फोल ठरलाय आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। फाशीच्या डोंगरावर लावण्यात आलेली ही 60 ते 70% झाडं वाळलेल्या परिस्थितीमध्ये सध्या बघायला मिळतात। यासाठी एकूण 73 लाखांच्या वृक्षनिधीतून वृक्षारोपणाचं आलेलं होतं, मात्र या रोपांची देखभाल न झाल्यामुळे ही रोपं जवळपास 70 ते 80% रोपं आता वाळलेल्या परिस्थितीमध्ये आहेत। त्यामुळे एकीकडे तपोवनातली झाडं वाचवण्यासाठी मोठं जन आंदोलन उभं राहिलेलं असताना दुसरीकडे एसटीपी प्लांटसाठी अशा पद्धतीने वृक्षांची कत्तल केल्यामुळे आता वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा एकदा आणखी चिघळण्याची शक्यता आहे। धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी। तर जी वृक्ष लागवड करण्यात आली ती कशी झालेली आहे आणि त्या झाडांचा निभाव लागलाय की नाही तेही दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय। थोडक्यात झाडांची कत्तल होते, पण पुढे जी झाडं लावली जात आहेत त्याची निगा राखली जात नाही, हेच यातून दिसतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।